नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज टॉप 5 हेडलाईन्समध्ये शेती संबंधी आणि शेतकऱ्याच्या हितासंबंधी 5 हेडलाईन्स घेऊन आलेलो आहोत. त्यातली पहिली हेडलाईन्स, अतिवृष्टी ही शासनातर्फे जो निधी देण्यात येणार आहे तर त्याच्याबद्दल वाटप सुरू होणार आहे. तरी आपण संबंधित तलाठ्याशी संपर्क साधून आपला अकाउंट नंबर व आधार कार्ड नंबर त्यांना द्यायचा आहे आणि आपल्या खात्याची संपूर्ण माहिती तलाठ्याला प्रोव्हाइड करायची आहे, जेणेकरून तुमचं नाव, तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचं अकाउंट नंबर हे त्या खात्याशी जोडलं जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये शासनातर्फे येणारी अतिवृष्टी ही तुम्हाला मिळेल. काही अडचण आल्यात तर सरळ आपल्या तलाठ्याशी संपर्क साधावा, तहसीलदाराशी संपर्क साधावा किंवा मग इतर ज्यांनी तो नोंद केलेली आहे त्यांनी अकाउंट नंबर आणि आधार कार्ड नंबर तलाट्यांना प्रोव्हाइड केलेला आहे, यांना विचारावं. काहीही अडचण आल्यास तर माझ्या या व्हिडिओच्या मेलबॉक्समध्ये एक मेसेज ड्रॉप करावा, जेणेकरून मला त्याच्याविषयी आपल्याला आणखी सविस्तर माहिती देता येईल. तरी आपणास विनंती आहे की जर समजा कोणी आपला अकाउंट नंबर आणि आधार नंबर जर तलाट्याला दिला नसेल तर ते त्वरित देण्यात यावा, जेणेकरून पहिल्याच लिस्टमध्ये आपलं नाव तिथे शासन दरबारी जाणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्र. तर दुसरी आजची हेडलाईन, याच्यामध्ये येणाऱ्या काळात आपल्याला संपूर्ण कर्जमुक्ती होणार आहे. संपूर्ण होणार की नाही सर्व हे शासनाच्या हातात आहे, परंतु येणाऱ्या काळात आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी काही दिवसापूर्वीच आपल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये 100% कर्जमुक्ती होणार आहे. कोणत्याही वचनापासून ज्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलं होतं त्याच्यापासून ते नकार देणार नाही. तर ही एक महत्वाची दुसरी हेडलाईन्स होती. तिसरी एक महत्वाची माझ्या बहिणींसंबंधी आहे, शेतकऱ्यांच्या बहिणींसंबंधी आहे. तर लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. हे स्टेटमेंट हे सुद्धा आपले लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहेत तर त्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजना ही नेहमी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेची जी केवायसी आहे तर ती केवायसी बऱ्याचशा माझ्या भगिनींना, माझ्या बहिणींना तर ह्या केवायसी करण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम येत आहे. तरी आपण ज्याला ह्या केवायसी संदर्भातली संपूर्ण माहिती आहे, तुमच्या घरामध्ये जर तुमचे कोणी मोबाईल यूज करणारे असेल तर रात्री 12:30-1च्या तेवढ्यामध्ये आणि तसंच सकाळी 6 ते 6-7-8 वाजेपर्यंत आपण ती केवायसी पूर्ण करू शकतो. तर थोडंसं त्रास घेण्यासारखा विषय आहे, परंतु ही केवायसी जोपर्यंत आपली होणार नाही तोपर्यंत आपल्याला येणारा जो निधी आहे लाडक्या बहीण योजनेचा तर तो मिळणार नाही, असे संकेत शासनातर्फे दिले जात आहे. त्याच्यामुळे आपण आटोक्याचे प्रयत्न करावे व त्या आपली ही केवायसी करून घ्यावी. त्यानंतर PM किसान योजनेचा हप्ता आता जमा होणार आहे आपल्या शेतकरी बंधूंच्या आपल्या खात्यामध्ये. जे काही नवीन शेतकरी आहे ज्यांनी नवीन आपला अपडेट केलेला आहे त्यांनी अपडेट करायचा आहे. PM किसान योजनेचं जे पोर्टल आहे, जो ॲप आहे, तर त्याच्यावर एक नवीन इन्फॉर्मेशन आलेली आहे. नवीन इन्फॉर्मेशन म्हणजे एक विंडो ओपन झालेली आहे. तर त्या विंडो ओपनमध्ये ते एक आपलं जे काही आपलं अपडेट राहिलं असेल किंवा मग जे आपलं काही मिसिंग डॉक्युमेंट असेल तर तिथे आपण अपलोड करू शकता. आपल्याला जर हा विषय कळत नसेल तर आपल्या एखाद्या CSC सेंटरला जाऊन व्हिजिट करावी आणि त्याला तुम्हाला जर समजा की PM किसान योजनेचा जर हप्ता मिळत नसेल, त्याचे पैसे जर त्याचा निधी जर जमा होत नसेल तर त्या संबंधित CSC सेंटरला जाऊन आपले अपुरे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि काही प्रॉब्लेम जर असेल तर तिथे सॉर्ट आउट करून जमा करायचा आहे आणि आपला तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते फॉरवर्ड करायचं आहे. ठीक आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर शेवटची हेडलाईन आपण बघू. दिवाळीपूर्वी आपल्याला अतिवृष्टी जमा होणार आहे असे शासनाचे संकेत आहे. म्हणजे जी शेतकऱ्यांची जी दिवाळी आहे, जी अतिवृष्टी झालेली आहे, पीक वाया गेलेले आहे, पाण्याने खूप नाश केलेला आहे पूर्ण उभ्या पिकाचा, त्याच्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची जी दिवाळी आहे ती चांगली व्हावी, जेणेकरून त्यांना थोडासा
आधार पैशाच्या रूपात शासनातर्फे देण्यात येईल असे संकेत आपल्याला शासनातर्फे मिळत आहे. तर दिवाळीपूर्वी आपल्याला अतिवृष्टीचे पैसे जमा होणार आहे. तरी शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण जावं आणि आपल्या संबंधित तलाठ्याशी संपर्क साधावा आणि आपले आधार कार्ड व अकाउंट नंबर त्यांना प्रोव्हाइड करावा. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त येणाऱ्या काळामध्ये किंवा मग दिवाळीपूर्वी आपल्या कंट्रोल वाटपमध्ये त्याच्यामध्ये जवळपास 26 मिळणार आहे अशी शासनातर्फे माहिती देण्यात आलेली आहे. तरी याची शहानिशा आपले कंट्रोल वाटप करत असतील तर त्या व्यक्तीशी संपर्क साधावा आणि त्याच्याशी संपर्क साधून आपलं कंट्रोल आणि ते येणाऱ्या 26 वस्तू कधी मिळणार आहे या संबंधी थोडीशी चर्चा करावी व याच्याविषयी अपडेट राहावं. ठीक आहे मित्र. तर आजच्यासाठी इतकंच. कृषी कट्टा या चॅनलमध्ये आपण जॉईन झाले त्याबद्दल माझे मनापासून आभार. त्याचबरोबर रोज टॉप 5 हेडलाईन्स आपल्या शेतकरी संबंधी आणि शेतकऱ्यासंबंधी ज्या आपल्या हिताच्या गोष्टी आहेत ती मी घेऊन येणार आहोत. तर माझी आपल्याला विनंती आहे की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ आपणापर्यंत लवकर पोहोचेल आणि शासनाच्या जे काही योजना आहेत किंवा मग शेती संबंधी शेतकऱ्याच्या हितासंबंधी जर आणखी कोणत्या जर गोष्टी असतील जे शासनातर्फे प्रोव्हाइड केलेल्या जातात ते आपणापर्यंत पोहोचवू शकतो. ठीक आहे मित्र. जाता जाता पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे मित्र. धन्यवाद.